Welcome to DJK friends. This video is made for Maharashtra State Board students. In this video, we are going to learn a very fantastic poem. From this poem, we get the great message for our life. The name of the poem is You Start Dying Slowly. The poet of this poem is Pablo Neruda. In this poem, the poet uses a conditional negative sentence of if. आणि या इफ मुळे या कवितेमध्ये प्रत्येक माणसाला विचार करावा लागतो आहे. फ्रॉम दिस पोएम द पोएट ऑल्सो वॉन्ट टू से दॅट यू शुड चेंज द रूटीन ऑफ युअर लाईफ, द ॲटिट्यूड टवर्ड्स युअर लाईफ, एन्जॉय द लाईफ विथ फ्री माइंड. That's why the poet never use any poetic device in this poem. The poem is completely composed with a free verse. Free verse म्हणजे काय आहे तर ज्याला मराठीमध्ये मुक्त पद्य असं म्हटलं जातं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते पोएट्री डज नॉट राईम और म्युझिकल पॅटर्न. या कवितेमध्ये कुठलाही रायमिंग पॅटर्न नाहीये किंवा म्युझिकल पॅटर्न सुद्धा या पोएम मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. वी शुड एन्जॉय ईच अँड एव्हरी मुवमेंट ऑफ अवर लाईफ असं या कवितेमधून आपल्याला संदेश मिळणार आहे. देर आर 5 स्टांजाज इन धिस पोएम. फ्रेंड्स, लेट्स बिगिन विथ द पोएम अँड इट्स डिफिकल्ट वर्ड्स विथ द मीनिंग अँड फुल एक्सप्लेनेशन विथ इंग्लिश as well as in Marathi also. Friends, let's begin what the poet or the poem wants to say to us. You start dying slowly. These are the lines of first stanza. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sound of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. Friends, let's see the difficult words from this stanza. These difficult words are start dying. Start dying means losing slowly hope of happy life. ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण आनंदी जीवनाची इच्छा संपणे. सेकंड वर्ड appreciate. appreciate म्हणजे काय admire. ज्याला मराठीमध्ये आपण प्रशंसा करणे असं म्हणतो. फ्रेंड्स, इन द व्हेरी फर्स्ट लाईन द पोएट सेज इफ यू डू नॉट ट्रॅव्हल. म्हणजे इथे कवी काय म्हणतोय ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड. जगामध्ये फिरा, मीट डिफरंट पीपल्स, डिफरंट प्लेसेस. देन अँड देन ओनली यू कॅन गेट द नॉलेज. वी कॅन नो द कल्चर अँड लाईफस्टाईल ऑफ डिफरंट पीपल हू लाईव्ह इन डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड. In the next line, the poet says, if you do not read. Reading is very important, friends, because reading gives us knowledge. Reading is a good habit. It makes a person wise and perfect. If you do not listen to the sound of life, we should also listen to the sound of life because लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल. आयुष्य काय सांगतंय, त्याचा काय टर्न आहे, ही गोष्ट आपण पाहिली पाहिजे, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. वी शुड एन्जॉय द लाईफ ॲज इट गिव्ज अस डिफरंट एक्सपिरियन्स. आपण प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. सुख असेल, दुःख असेल, डिफिकल्टीज असतील, प्रॉब्लेम असतील, हॅपीनेस असेल, सॅडनेस असेल, कुठल्याही सिच्युएशनमध्ये आपण त्या लाईफला एन्जॉय करायला पाहिजे. का की प्रत्येक सिच्युएशन आपल्याला अनुभव देत असते. वी शुड नॉट कंप्लेन अबाउट द लाईफ. आयुष्याबद्दल आपण खंत व्यक्त करायची नाही. इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ. द फोर्थ लाईन ऑफ दिस पोएम. फ्रेंड्स, अप्रिशिएटचा मिनिंग इथे दिला ॲडमायर म्हणजे प्रशंसा करणे. वी ऑलवेज अंडर एस्टिमेट अवर सेल्फ. डोंट अंडर एस्टिमेट युअर सेल्फ. फ्रेंड्स, वी आर स्मार्ट. अप्रिशिएट यू युअर सेल्फ. तुम्ही स्वतःचं निरीक्षण करा, स्वतःचं कौतुक करा, स्वतःची प्रशंसा करा, स्वतःला वळखा. अप्रिशिएट म्हणजे फक्त प्रशंसाच नाहीये मित्रांनो, तर स्वतःला वळखा असं सुद्धा तो म्हणतोय. वी आर कॅपेबल. आपण कसे आहोत, सक्षम आहोत. वी ऑल्सो लूज अवर इंटरेस्ट इन लाईफ. वी कुड नॉट डू अबाउट थिंग्स. जर या सगळ्या गोष्टी आपण जर वरी सांगितलेल्या म्हणजे ट्रॅव्हल, रीड, लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, अप्रिशिएट, या जर गोष्टी आपण केल्या नाही तर यू आर डाईंग स्लोली. तुम्ही तुमच्या आयुष्यामधला तुमचा इंटरेस्ट काय कराल, गमून बसाल. नाउ वी विल सी द नेक्स्ट स्टांजा. When you kill your self-esteem, when you do not let others helping you, you start dying slowly. Let's see the difficult words. Self-esteem. Self-esteem means self-respect. ज्याला मराठीमध्ये आत्मसन्मान असं आपण म्हणतो. फ्रेंड्स, हा आत्मसन्मान
आपण जर जपला तर आयुष्यामध्ये आपण खूप काही करू शकतो. द पोएट हॅज ॲडवाइज नॉट टू किल आवर सेल्फ इस्टीम. कवी असा सल्ला देतो की आपल्या मध्ये असणारा जो सेल्फ इस्टीम आहे, आत्मसन्मान आहे, त्याची हत्या करू नका. रिस्पेक्ट इट, त्याचा सन्मान करा. इफ यू किल अवर सेल्फ रिस्पेक्ट, म्हणजे तुम्ही जर तुमचा रिस्पेक्ट जर स्वतः त्याचा वध केला किंवा त्याला संपवलं किंवा तुम्ही त्याला सरेंडर करून टाकलं, तर तुम्ही म्हणजे वी कॅन नॉट प्रूव्ह द बेस्ट इफ यू हॅव नो सेल्फ रिस्पेक्ट. तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्यामध्ये जे काही चांगलं आहे ते दाखवण्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न केला, परंतु तुमच्या मनामध्ये जर तुमच्याविषयी आत्मसन्मान नसेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. अनदर थिंग द poet explain here, when we do not let others helping you, accept the others help. दुसऱ्यांची मदत स्वीकारा. allow them to help us, त्यांना येऊ द्या आपली मदत करण्यासाठी. when we take the help of the people, we can make strong relationship with them. जेव्हा आपण इतरांची मदत स्वीकारतो तेव्हा आपल्या नातेसंबंधामध्ये मजबूती येते. we should not feel shy to take the help of others. आणि दुसऱ्यांची मदत घेणे याच्यात आपल्याला लाज वाटते अशी कुठलीही गोष्ट मनात बाळगू नका. आणि हे जर सगळं केलं तर तुम्ही आनंदी जीवन जगाल. अदरवाइज यू स्टार्ट डाईंग स्लोली. नाउ वी विल सी द नेक्स्ट स्टँजा. इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. Friends, तुम्ही जर तुमच्या सवयीचे गुलाम झालात, if you become a slaves of your habits, जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम झालात तर तुम्ही आयुष्यात काहीही करू शकणार नाही. The poet has advised us not to become a slaves of our habit. We should try to do different things. सवयीचा गुलाम नाही व्हायचं तर मग काय करायचंय? We should try to do different things. We are suggested to change our routine. आपला रुटीन सुद्धा चेंज झाला पाहिजे. त्याच मध्ये वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, सकाळी उठायचं, तेच जॉब, तीच नोकरी, तेथूनच घरी यायचं, तेच सगळ्या गोष्टी तुम्ही चेंज करा. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, जर तुम्ही तुमच्या दैनंदिन सवयी बदलल्या नाहीत तर मित्रांनो तुम्हाला आयुष्य जगता येणार नाही. फ्रेंड्स, हिअर आर 3 वर्ड्स आय वॉन्ट टू एक्सप्लेन. दीज आर द डिफिकल्ट वर्ड्स अँड यू वॉन्ट टू नो द मिनिंग ऑफ दीज. स्लेव्स म्हणजे गुलाम, हॅबिट म्हणजे सवयी, आणि रुटीन ज्याला आपण दैनंदिन जीवन असं आपण म्हणतो. या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमची सवयीचे गुलाम होऊ नका. सेम पाथवर रोज त्याच ट्रॅकवर जाऊ नका. आणि तुमचा जो रुटीन आहे तो कधीतरी चेंज करा. इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स. फ्रेंड्स, बघा विद्यार्थी मित्रांनो, शाळेत पण एक दिवस असा असतो की ज्या दिवशी तुम्ही कलर ड्रेस घालू शकता. अनेक वेगवेगळ्या रंगाचे विद्यार्थी ड्रेस घालून येतात आणि एकदम शाळा रंगीत दिसायला. त्या दिवशीचा जो आनंद आहे तो आनंद आपण कमवायला पाहिजे. नवीन कलर तुम्ही नेहमी सतत अंगात घालायला पाहिजे. और यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो. जे अननोन पर्सन्स आहेत, अशा अननोन पर्सन सोबत आपण बोलणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच आपली ओळख इतरांसोबत होईल, त्यांच्याबरोबर आपले रिलेशन निर्माण होतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर वरी सांगितलेल्या आपण केल्या नाहीत तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. नाउ वी विल सी द नेक्स्ट स्टँजा. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which makes your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. Friends, let's see the passion, तीव्र भावना, turbulent, अस्थिर, ग्लिस्टन म्हणजे चमकदारपणा. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, तुमच्या भावना याच्यावर तुम्ही लक्ष दिलं नाही किंवा तुमच्या भावना तुम्ही जपल्या नाही तर मग तुमच्या जीवनाला आनंद प्राप्त होणार नाही. अँड देअर ट्रबलंट इमोशन्स, आणि मग ह्या भावना अस्थिर होतात. मनातल्या ज्या उत्कट भावना आहेत जर त्या मुक्तपणे आपण व्यक्त होऊ दिल्या नाही तर त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो आपल्याला घेता येणार नाही. तर आपल्या भावना ह्या नेहमी व्यक्त केल्या पाहिजेत. अँड देअर ट्रबलंट इमोशन्स दोज विच मेक्स युअर आईज ग्लिस्टन, आणि तुमच्या
डोळ्यामध्ये अश्रू येणे म्हणजे काय, दुःखाचेच नाही, आनंदाचे सुद्धा असू शकतात. चमकदारपणा त्या थोड्याशा आलेल्या पाण्यामुळे डोळ्यामध्ये जो चमकदारपणा येतो तो कशामुळे येतो, क्षणार्धात डोळ्यात चमक आणणाऱ्या किंवा हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या सुखद भावनांचे हिंदोळे जर कधी तुम्ही अनुभवले नाहीच तर मग तुम्ही आयुष्यात काहीच केलं नाही. म्हणून मित्रांनो, हे सगळं करा, नाहीतर हळूहळू आपण संपून जाऊ, नष्ट होत जाऊ. नेक्स्ट स्टांजा. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ व्हेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at last once in your lifetime to run away from sensible advice. Friends, खूप काही या लाईन मधून सांगितलेलं आहे. Let's see first the difficult words and their meaning. अनसर्टन. अनसर्टन म्हणजे अनिश्चित. आणि सेकंड आहे सेन्सेबल. सेन्सेबल म्हणजे सामंजस्य किंवा ज्याला शहाणा, समजूतदार असा शब्द आहे. फ्रेंड्स, द पोएट here suggested us to change our life. It means that we should try to do different things every time. When we do not get happiness from our job or lovable persons, we lose interest in our life. आपण ज्या ठिकाणी नोकरी करतोय किंवा ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतोय त्या व्यक्तीने किंवा त्या जॉबमध्ये आपल्याला इंटरेस्ट प्राप्त होणार नाही का, की जोपर्यंत आपण त्याला आनंदाने स्वीकारत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये आनंदी राहू शकत नाही. वी शुड प्लॅन द थिंग्स विच मेक्स अवर लाईफ सेफ अँड सिक्युअर. अशा काही गोष्टी आपण करायला पाहिजेत की ज्याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःची सुरक्षा, आपल्या आयुष्याची सुरक्षा या सगळ्या गोष्टीला आपण महत्त्व दिलं पाहिजे. इट मीन्स दॅट वी शुड नॉट बी केअरलेस ॲट ऑल. म्हणजे आपण आयुष्य जगताना काळजीपूर्वक जगायला पाहिजे, निष्काळजी करून चालणार नाही. We should have a strong desire to achieve our goals. आयुष्यामध्ये जे काही स्वप्न आहेत ते प्राप्त करण्यासाठी आपण आपली तीव्र इच्छाशक्ती सुद्धा असणं गरजेचं आहे. विदाउट एफर्ट्स और स्ट्रगल नोबडी कॅन बिकम सक्सेसफुल. जोपर्यंत तुम्ही मेहनत, परिश्रम घेणार नाही तोपर्यंत यश तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. वी शुड ऑलवेज ट्राय टू बी परफेक्ट अँड कम्प्लीट. आपण या परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना एकदम परफेक्ट असायला पाहिजे. वेन वाईज पीपल ॲडवाइज अस वी मस्ट लिसन अँड फॉलो देअर सजेशन. जेव्हा एखादा शहाणा व्यक्ती आपल्याला सल्ला देत असेल तर तेव्हा त्याचा सल्ला कधीही ऐकला पाहिजे, त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. देअर व्हॅल्युएबल सजेशन्स मे इम्पॅक्ट अवर लाईफ. कारण त्यांनी दिलेले जे मौल्यवान सल्ले असतात त्याच्या परिणाम आपल्या आयुष्यावर नेहमी होत असतो. हेन्स वी शुड नॉट लिसन टू देम. जर तुम्ही त्यांचं ऐकलं नाही तर मात्र तुमच्या आयुष्यामध्ये संकट निर्माण होऊ शकतं. फ्रेंड्स, पोएम तुम्हाला आवडलीच असेल. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज डू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर माय यूट्यूब चॅनल. फ्रेंड्स, वी आर ऑन Instagram, Facebook, Telegram, Twitter also. If you want to search my YouTube channel, you can search by this name, Dada Saib Kashid. Thank you for being with DJK. Thank you very much.